गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर थंडी भरपूर वाढली आहे पुण्यामध्ये, म्हणून आहो असे गॅलरीमध्ये उन्हाला बसले होते थोडा वेळ. आणि त्यानंतर मग आम्ही सगळं घरातलं आवरलं आणि नंतर मंदिरात गेलो होतो. मंदिर म्हणजे आपलं विठ्ठलवाडीचं जे मंदिर आहे तिकडे. म्हटलं थोड्या वेळ बसूया तिकडे जाऊन, शांत मस्त वाटतं असं. आणि त्यानंतर मग मंदिरात गेलो. मंदिरात सगळ्या देवांची दर्शन घेतलं, कारण ह्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाही आहेत, महादेवाचंही मंदिर आहे, दत्तांचंही मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणी आहेत. सो मग आणि मस्त असं ऊन पडलं होतं इथे, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. सो मग ते केलं. त्यानंतर मग दुपारी आल्यावरती थोड्या वेळ आम्ही असंच टाईमपास करत होतो, लंच वगैरे केला आणि त्या दिवशीचा दिवस तसाच गेला. मग हा दुसऱ्या दिवशी आम्हाला मामाकडे जायचं होतं, कारण मामाच्या घराची वास्तुशांती होती. आता त्यांच्या घराचा व्हिडिओ वगैरे काही मी बनवला नाही, कारण घाई गडबडीमध्ये आम्ही गेलो होतो. हे आम्ही भोपदेव घाटातून चाललो होतो. सो सकाळ सकाळी लवकरच निघालो होतो आम्ही, कारण वास्तुशांती होती. मग भोपदेव घाट क्रॉस केल्यानंतर एका ठिकाणी थांबलो होतो. ऑस्करवाडी मिसळ आहे तिकडे. तिथेच दुसरंही एक मिसळचं दुकान होतं, पण म्हटलं ऑस्करवाडीला थांबूयात. मग तिथे आम्ही सगळ्यांनी मिसळ घेतली ब्रेकफास्टसाठी, म्हणजे 2 मिसळ घेतल्या होत्या. आणि त्यानंतर मिसळ वगैरे खाऊन झाल्यावर मग आम्ही गेलो होतो मामाच्या इकडे. पोचायला थोडासा उशीरच झाला होता. मग गेल्यावरती हा होता त्यांचा जेवणातला मेनू. पालकपुरी, शिरा, मसाले भात, पापड आणि पनीरची भाजी होती त्याच्यामध्ये. मग तिकडून संध्याकाळी निघालो. यायला थोडा उशीर झाला होता, 10 वगैरे वाजले होते. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.